भावनांना वाट मोकळी करून देणारे नेहमी खूप मोठा आधार देतात. ज्या भावना प्रत्यक्षात बोलून व्यक्त करता येत नाही, त्या भावनांच्या माध्यमातून व्यक्त करता येतात. माणूस एक सामाजिक प्राणी आहे. भावना व्यक्त करणे, इतरांना समजून घेणे मानवाचे गुणधर्म आहे. व्हॉट्सॲपमध्ये स्टेटस ठेवण्यासाठी तसेच मित्र-मैत्रिणींना पाठवण्यासाठी हे खूप उपयोगी ठरतात. मित्रांना तसेच मैत्रिणींना आनंदी ठेवण्यासाठी या कोट्सचा चांगला उपयोग होतो. असे काहीच तुमच्या आवडीचे छान आपण खाली बघणार आहोत. हो, मला मान्य आहे की तुला मिळवणं एवढं सोपं नाही. जरी तू कितीही मला इग्नोर केले तरी सुद्धा मी तुझ्यावरच लक्ष केंद्रित इग्नोर केल्यामुळे प्रेम कमी होते असं तू समजून जेव्हापासून तू इग्नोर करत आहे तेव्हापासून तुझ्याविषयी असलेले प्रेम माझ्या मनात दुपटीने वाढलेले. आतापर्यंत माझ्या हृदयाने कुणाकडेच एवढं लक्ष दिलं नाही जेवढं तुझ्याकडे दिलं. मात्र तू मला जाणून बुजून इग्नोर केलं. प्रेमामध्ये इग्नोर करणे हे अगदी सामान्य आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही हे मी मनाशी पक्क ठरवलं आहे. मी एकदा घेतलेला निर्णय कधीच मागे घेत नाही. भलेही तू मला 100 वेळा इग्नोर करत असेल तरीही स्वतःला इतकं मजबूत आणि सक्षम करा की कोणी तुम्हाला इग्नोर करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करेल. प्रेमामध्ये इग्नोर करणे हे तर अगदी सामान्य आहे. मात्र कायम टिकून राहणे आपल्या हातात आहे. स्वतःच्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका, कारण जिथे तुम्हाला किंमत नाही तिथे जाण्याचा अर्थ इग्नोरच तुम्हाला तिथे मिळेल. कुणीही इग्नोर केल्यावर किती त्रास होतो हे एकदा तू सुद्धा अनुभव बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल माझा त्रास केवढा आहे. हे सर्वांना माहीत आहे. प्रेम खोटे असो व खरे, मात्र एवढे नक्की प्रेमामध्ये आयुष्य बर्बाद होण्याची शक्यता जास्त असते. गैरसमज दूर करा की मी तुला विसरलो आहे. फरक फक्त एवढाच आहे की मी सुद्धा तुला तुझ्याप्रमाणेच इग्नोर करतोय. कधीतरी माझ्या भावना समजून घे. मलाही इच्छा आहेत हे जाणून घे. उगाच इग्नोर करण्यामध्ये काय अर्थ आहे. काही लोक म्हणतात प्रेमामध्ये माफी मागायची नसते. तसं बघितलं तर माफी मागण्यावरचं सर्व प्रेम अवलंबून असतं. काही लहान मनाचे व्यक्ती नेहमी इग्नोर करत असतात, मात्र मोठ्या मनाचे व्यक्ती नेहमी आदरपूर्वक वागणूक देत असतात. मी चांगले कपडे घातले यामुळे मुद्दामून मला इग्नोर करण्यात येत होते हे माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मला कधीच वाटलं नव्हतं की तू इग्नोर केलं तरी माझं तुझ्यावर प्रेम होईल. मला तर फक्त तुझी स्माईल खूप आवडली. माझ्या मनाला चांगलं वाटलं यामुळे मी तुझ्यावर प्रेम केलं. नाहीतर इग्नोर करण्यामध्ये मी सुद्धा खूप तरबेज आहे. यामुळे तुझ्यावर प्रेम केलं. माझ्या काही गोष्टी जर तुला वाईट वाटत असेल तर मला विसरून जा, पण कृपया करून मला इग्नोर करू नको. एकटेपणा हेच जर तुझ्या वेदनेचं औषध असेल तर तू मला इग्नोर करू शकते. मला अजिबात वाईट वाटणार नाही. प्रेमामध्ये किती मजबुरी सहन करावी लागते हे फक्त प्रेम करणाऱ्यालाच माहीत असतं. भलेही कोणी इग्नोर करत असेल, प्रेमामध्ये जर स्वार्थ असेल तर ठराविक कालावधीनंतर दोघेही एकमेकांना अगदी सहज इग्नोर करू लागतात. प्रेमात ज्या व्यक्तीने मन दुखावले त्याला सहन करावे लागतात व इग्नोरही करता येत नाही. प्रेमाची खरी किंमत प्रेम असलेली व्यक्ती जेव्हा दूर जाते तेव्हा कळते. इग्नोर करणे यावेळी शक्य होत नाही. तुझं माझ्यावर प्रेम नसतं तर तू माझ्याकडे नजर फिरून निघून गेली नसती. आता माहीत असून सुद्धा इग्नोर करतेस, किती दुर्दैवी. तुला रिप्लायचा सुद्धा आनंद मला होत नाही व तुझ्या इग्नोरचं दुःख मला होत नाही. आता मी माझ्या आनंदी आयुष्यात व्यस्त आहे. तू माझी अशी लाईफलाईन आहे जी प्रत्यक्षात माझ्यासमोर नसली तरी माझ्या मनामध्ये बसलेली आहे. तू एक दिवस येऊन इग्नोर केल्याबद्दल पश्चाताप व्यक्त करणार आहे मला माहीत आहे. मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असेल आणि आठवणीसुद्धा मी तुला विसरलो नाही. कधी विसरणे शक्य नाही. फक्त तुझ्याप्रमाणेच इग्नोर करण्यामध्ये वेळ वाया घालवत आहे. तुला वाटतं ना की मी कोणासोबत बोलू नये तर तू माझ्यासोबत बोलाव अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तू इग्नोर का करतेस? तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम करत नाही?
मी किती प्रेम करते हे फक्त मला माहीत आहे, कारण तू मला इग्नोर करत आहे. जर तुम्हाला बघून ती ऑफलाईन जात असेल तर समजून जावा की तुम्हाला इग्नोर केल्या जात आहे. तुझ्यासाठी खूप सोपं आहे मला विसरणे, मात्र माझ्यासाठी नक्की सोपं नाही. आपण दोघांनी एकमेकांना इग्नोर करणे सोडून दिले पाहिजे. तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणून माझी नजर तुझ्यावर खिळून आहे, अन्यथा खूप दिवसांपूर्वीच तुला इग्नोर केलं असतं. जरी संपूर्ण जग आज मला इग्नोर करत असेल तरी एक दिवस सर्वांनी मला बघून जळेल की नक्की आहे तुझ्या माझ्यावर प्रेम. नसेल तर हा भ्रम तोडून टाक, मात्र मला झुरून देऊ नको. मी अजूनसुद्धा तुझी वाट बघत आहे. ज्या व्यक्तीने खऱ्या प्रेमाला स्वीकारले नाही त्याला शेवटी पश्चाताप आणि वेदनेशिवाय सुंदर दुसरं काहीच मिळत नाही. जो आपल्या हृदयामध्ये राहतो तो आपल्या कधीच इग्नोर करू शकत नाही. जीवन अवघड नाही आणि सोपेही नाही. जीवनाला समुद्र करण्यासाठी कधी इग्नोर करणे गरजेचे असते तर कधी सहन करणे. प्रेमाच्या गोष्टीमध्ये काही नातेही अपूर्ण असतात. अपूर्ण नात्यासाठी इग्नोर करणे गरजेचं ठरते. हे जीवनाचे शिक्षक आहेत. अनुभवाच्या माध्यमातून जेवढं शिकायला मिळतं तेवढे कुठेच मिळू शकत नाही. आशा आणि निराशा या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या असतात. दोन्हीमुळेही खूप काही शिकायला मिळतं. जीवनातील काही क्षण एवढे अप्रत असतात की त्यांना सोडून जाणं अगदी अशक्य होऊन बसतं. गेल्यापासून माझं स्वतःचं हसणं देखील मला विसरून दूर पळून गेलं आहे. तुला सुरुवातीपासूनच इग्नोर करण्याची सवय होती हे मला माहीत असतं तर मी कधीच तुझ्या प्रेमात पडलो नसतो. माझ्या मनातील भावनांची कोणीतरी कदर करावी असं मला वाटतं, मात्र तर तू मला इग्नोर करतेस तर हे कसं शक्य? जीवन अवघड नाही असं सोपेही नाही. जीवनाला समुद्र करण्यासाठी कधी इग्नोर करणे गरजेचं असते तर कधी सहन करणे. प्रेमाच्या गोष्टीमध्ये काही नातेही अपूर्ण असतात. अपूर्ण नात्यासाठी इग्नोर करणे गरजेचं ठरतं. काही गोष्टी विसरणे एवढं सोपं नसतं. मुळीच मन मारून विसरायला भाग पाडणे योग्य ठरते. प्रेमाच्या आठवणी अगदी जिवंतपणे मरण यातना देतात यात काही शंका नाही. कधी कधी वाटतं प्रेम करतानाच हे आयुष्य निघून जावं आणि उरत्या फक्त आठवणी. दुसऱ्याला इग्नोर करणं किती वाईट असतं हे स्वतःच्या इग्नोरचा. मला माहीत आहे तू मला इग्नोर करतेस कारण तुला माझ्या प्रेमात पडण्याची भीती वाटते. तू कितीही प्रयत्न केले मला इग्नोर करण्याचे तरीसुद्धा मी फक्त तुझ्यावरच लक्ष केंद्रित करेल हे लक्षात घे. जीवनामध्ये सर्वात मोठा धडा हा दुःखातून आणि प्रेमातूनही मला आज उगमला आहे. माझ्या आयुष्यातील कोऱ्या पानावर तुझ्या आठवणीचे शब्द अगदी तू इग्नोर केल्याप्रमाणे